नागपूर शहरात अवैध शस्त्रांविरोधात तहसील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे राबवलेल्या सापड्यात एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे। नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याचे पथक नियमित गस्त घालत असताना गाईडलाईन परिसरात एका व्यक्तीकडे अवैध शस्त्र असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी 2 पंचासह तत्काळ सापळा रचत परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे। गाईडलाईनमधील शासकीय निवासस्थानाजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने आपले नाव इम्रान उर्फ टिपू शेख असे सांगितले। पंचासमक्ष करण्यात आलेल्या अंगझडतीत आरोपीच्या कमरेला लपवून ठेवलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 7 ग्रॅम 65 चे 2 जिवंत काडतुसे आढळून आलेत। जप्त शस्त्र आणि काडतुसांची एकूण किंमत सुमारे 52,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। संपूर्ण कारवाईची ई-साक्ष ॲपद्वारे व्हिडिओग्राफी आणि छायाचित्रण करण्यात आले। त्यानंतर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून सीलबंद करण्यात आले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध आर्म्स ॲक्टमधील संबंधित कलमे तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तहसील पोलीस करीत आहेत। दिनांक 4 तारखेला पेट्रोलिंग करत असताना आमच्या डीबी पथकास अशी माहिती मिळाली की गाईडलाईन परिसरामध्ये एक इसम संशयास्पद फिरत आहे। अशा माहितीवरून पंचासह डीबी पथकाचे प्रमुख शाहकार PSI मनीष शाहकार आणि त्यांच्या टीमनी ASI अनिल ठाकूर त्याचप्रमाणे प्रदीप सोनटक्के यांनी त्यांचा संपूर्ण स्टाफ सह तिथे छापा घातला। त्या दरम्यान सदर संशयित इस्माला त्यांनी ताब्यात घेतलं। त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्टल असल्याचं मिळून आलं। पिस्टल आणि त्यासोबत 2 राऊंड होते। सदर पिस्टल हे ऑटो पिस्टल मेड इन USA असं त्याच्यावर लिहिलेलं होतं आणि त्यासोबत 2 राऊंड सुद्धा होते। असे एकूण 52,000चा मुद्देमाल सदर आरोपीकडून जप्त केलेला आहे। आरोपीचं नाव इम्रान उर्फ टिपू शेख वल्द वकील शेख, वय 35 वर्षे, राहणार इतवारी दही बाजार हाऊस 780 सुमानिया हायस्कूल जवळ, पोलीस ठाणे शांतीनगर। हल्ली मुक्काम त्याचा मोहम्मद रफी चौक, फलक प्लाझा, फ्लॅट नंबर 103, पोलीस ठाणे यशोधरानगर, नागपूर असा आहे। सदर आरोपी हा कळमना मार्केट येथे भाजीपाल्याच्या दलालीचं काम करत असतो आणि त्याच्याकडे सदर पिस्टल मिळून आलेला आहे। त्याच्यावर यापूर्वी पाचपावली पोलीस स्टेशनला एक विनयभंगाचा गुन्हा सुद्धा दाखल आहे। नेमकं हे पिस्टल त्यांनी कोणाकडून आणलं होतं, कशासाठी आणलं होतं, नेमकं काय होतं, त्याची बॅकलिंक काय आहे आणि त्यांनी हे इतके दिवस स्वतःजवळ कसं बाळगलं याबाबत आम्ही सखोल तपास करीत आहोत। अवैध शस्त्र बाळगणाऱ्याविरोधात नागपूर पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे। या प्रकरणातील पुढील तपासात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।